वाजल्यात सकाळचे 7. मी आहे आत्ता बिंगहॅम्प्टन न्यूयॉर्कमध्ये कार्तिककडे आणि आपण जायचं आज नायगरा फॉल्स बघायला. इथून 4 तासाच्या अंतरावर आहे आणि मी आत्ता उठले झोपेतून आणि मस्तपैकी कॉफी, मस्त सकाळचा व्ह्यू आणि आता 5 मिनटामध्ये आपण निघायचं आहे आणि आज नायगरा फॉल्स करायचं आहे. तर लेट्स गो. म्हणजे तेच ते हे करायला पाहिजे, डिव्हाइस विचारायचे. मजा येते खरं गॅस टाकायला आहे नाही. आता पेट नाका सोडलाय. आता ते 1-2 तासात नाश्ता साताऱ्यात थांबायचं नाश्त्याला आणि मग त्यानंतर धबधब्याला बसतोच आपण नायगरा फॉल्सला. आता बरोबर 1 तास झालाय. 4 तासामधला 1 तास कवर झालाय. असं रेस्ट करायसाठीचा एरिया आहे. जरा रेस्ट करायचं, जरा लेवल लावायची आणि पुढे निघायचं. जरा घ्या लेवल लावू. ओके मध्ये ओके, वातावरण सेक्सी, अशी गाडी आहे, रस्ता आहे. असं हायवेच्या साईडला तेवढंच तुम्ही जरा थांबून झोप बिबी येत असली तर रेस्ट घेऊ शकता. आता सेकंड ब्रेकला थांबलो आहे मी नाश्ता करायला. डंकिन डोनेट्सला डोनेट आणि कॉफी लावायची मस्तपैकी आणि डब्बा पॅक करून आणला पराठे. तर पराठे आणि काय आणले? पराठे आणि काय आणले आपण? हां अंड्याची भुर्जी, पराठे आणि भुर्जी आणि मस्तपैकी स्वीट डोनट लावली की परफेक्ट होऊन जाते काम. गाडी मग ठेवा त्याच्यावर. आता आम्ही ब्रेकफास्ट लॉक आहे का? ब्रेकफास्ट ब्रेकसाठी थांबलो आहे. आम्हाला या बाकड्यावर बसायचं होतं तर आम्ही डंकिन डोनट्समधनं डोनट्स घेऊन येतोपर्यंत इथं डोनट्स बसले. हे असे डोनट्स घेतलेत आणि मस्तपैकी ब्लॅक कॉफी घेतल्या आणि पराठे आणल्यात. ओकेमध्ये ओके पराठे आणि भुर्जी माझ्यामध्ये होणार नाही आपली खाऊ, समजा नाही. तर नाश्ता करूया आता जरा. हे ब्लूबेरी वाटतं. डोनट आणि कॉफी, ब्लॅक कॉफी, तेवढा अमेरिकन फील येतो खरं. पिऊन बघ की कॉफी पिऊन बघ. काय ते खा एक घास आणि ब्लॅक कॉफी पिऊन बघ. शॉला आवलेला जायचं. पहिला खा घास खा, 2 घास चाव. आता कॉफी पी, जरासं सिप मार. असं आहे परफेक्ट आहे की कॉम्बिनेशन. आता फक्त 0.5 माईल्सवर वेळ गेला आमचा, कारण का भरपूर गर्दी आहे. गाडीतनं उतरल्यावर कळालं की खूप हवा आहे. कॅनडाची हवा, डायरेक्ट थंडवाली हवा इकडे यायला. शर्ट घातला आतमध्ये. शर्ट म्हणजे डबल टिबल लेअर काय करता येईल ते घातले. टेक्सासमधून आलो ना, त्यामुळे थंडी सहन होत नाही. आता इथनं वॉकिंग डिस्टन्सवर काय बघूया, कसं काय विषय माहीत नाही आहे. मग आता लेअर अप केले आम्ही. सीन कसं आहे, आम्ही पण न्यूयॉर्कमध्ये राहतोय, बर्फ इथं पण पडतोय, पण ही कॅनडाची थंडी जरा जास्त. कॅनडाची थंडी नाही, ते धबधब्याचं पाण्याचं हवा आहे रे, त्यामुळे कसिनो लावलाय समोर. चला की बघूया काय. अरे ते कॅनडामध्ये आहे लावून. कुठं आहे? ती बिल्डिंग आहे ती पलीकडे आहे. हां हे इकडं आहे. आपण तुम्हाला दाखवतो. हे जे बिल्डिंग दिसायला लांब, हे कॅनडातले. हे इकडं गेलं सरळ की डायरेक्ट कॅनडा. किती आहे? कॅनडियन $6.5 भरलं की ड्युटीत डायरेक्ट फ्रेंडली बॉर्डर. डायरेक्ट गाडीतनं बॉर्डरची खूपच जास्त गर्दी आहे. त्यामुळं मला वाटतं लाईनमध्ये उभारलं तरी पण 2 तास लागतील. मला वाटतं लाईनमध्ये नंबर यायला, होय ना. लाईन थांबणच झाली. आम्ही बघू कुठंपर्यंत लाईन आहे बघूया म्हणून आलो आहे. बघूया आता. बाप रे बाप रे बाप.
खूप मोठा आहे का? जरा पुढे जाऊन येऊ. चल. बाप रे बाप. एवढं पाणी आलंय कुठलं? हे त्याचा साईज व्हिडिओमध्ये नसणार लक्षात येत, तर खूपच मोठा आहे धबधबा. आणि त्या साईडला माहिती कॅनडाच्या साईडला आहे आणि हा युएसच्या साईडला आहे. या साईडला या नदीच्या पलीकडे आहे कॅनडा आहे, कॅनडा आहे. आणि आम्ही आत्ता आम्ही US मध्ये थांबलो. पाणी यायला लागलं इथं. पाणी बापरे, लोक आहेत तसे. आणि इथं चालू होते आणि असा पूर्ण त्या पॉईंटला संपतो. खूप मोठा आहे, म्हणजे मी तर बघितला नाही एवढा मोठा कधी. आणि त्या साईडला तिथं संपतोय आणि परत त्या साईडला बघितला तर तिथं आणि एक धबधबा आहे, तो ह्याच्या साईडनं आहे, कॅनडाच्या साईडनं. तर ते लाल कलरचे दिसते ते कॅनडाचे आहे, एक ब्लू कलरचे चालले मधले ते US ते राईड द्यायचे. चुकून लाल इकडं आलं तर एखाद्या बोटीत डायरेक्ट US मध्ये एंट्री. तर त्याच्यात असं आहे की $28-30 ते मेड ऑफ द मिस्ट, म्हणजे ते फिरवून आणतात बोटीतनं, ते वाला आहे. आणि आता त्यात काय काय ते बघायचं $28. मग तिकीट काढल्यानंतर तुम्ही एक टॉवर आहे तिथं पण जाऊ शकता, तिथनं पूर्ण व्ह्यू मिळतो. आणि त्याचबरोबर ती मेड ऑफ द मिस्ट राईड घेऊ शकता $28. चांगलं आहे. $28 म्हणजे ठीक आहे, म्हणजे महाग आहे तसं आपल्यासाठी. खरं राईड वगैरे चांगली असेल तासभराची तर मला वाटतं पैसे फिटतील. ह्यांच्यासाठी काय नसतील आहे ना. $30 चिल्लर म्हणत असतील. काय $30? तू बघितला नाहीस का तिकडे तो? अरे नाही, आम्ही डायरेक्ट इथं आलो ना, इथंच होतो. तर भरपूर वेळ लाईनमध्ये थांबल्यानंतर शेवटी आम्ही तिकीट काउंटरला आलो आहे. असं तिकीट काउंटर आहे, भरपूर गर्दी आहे आणि संडे आहे ना त्यामुळे गर्दी आहे. आणि समर पण चालू आहे, समर चालू आहे. आता आम्ही टॉवरच्या दिशेने हालचाल करतोय आणि टॉवरला जाता जाता आम्हाला असे की व्ह्यू मिळाला मस्तपैकी, एक नंबरमध्ये काम. हे बोटी इथं भरतात, इथं जायचं आहे आम्हाला परत. मग तिथनं ते फिरवून आणणार. आता ती मध्ये टर्न मारणार बोट तिथे आणि तो मस्तपैकी ब्रिज आहे पुढं. पाणी एकदम निळं. हे साईज लक्षात येत नाही, खरं खूप मोठी आहे नदी. आपण वर बसतो वर करते, वर बसू काय भेटलं तर भिजू. तर भावा वर्ण आणि इकडं या साईडला हे समोरचं सगळं कॅनडा आहे. या ब्रिजच्या इकडे गेले कॅनडा. छोटं आहे काय? छोटं आहे. अरे ते लांब आहे त्यामुळे छोटं दिसतं रे का? त्या मोठंच आहेत ते सगळं. ते अमेरिकन घर एवढी दिसतात का? आतमध्ये एवढी मोठी खोली असते. तर त्या अशा टॉवरवर जायचं, तिथं व्ह्यू घ्यायचा आणि तिथनं लिफ्टमध्ये यायचं खाली. मग आता आपल्याला जायचं आहे लिफ्टमध्ये बसायचं आहे. ज्या टॉवरमधनं आम्ही वरनं खाली आलो असा टॉवर आहे. डायरेक्ट तुम्ही धबधब्याच्या वरच्या लेवलवरनं डायरेक्ट धबधब्याच्या लेवललाच येतात. आता रेनकोट घेऊन मस्तपैकी बोटीमध्ये बसायचं. वेळ लागणार. आता आम्ही ऑलमोस्ट त्याच्यावर चढणार त्या बोटीवर. आता रेनकोट देणार त्यांनी आणि मग आता बोटीमध्ये बसायचं. तर इथून सगळी बोटीमध्ये चढत आहेत. नदी आहे आणि तिकडे कॅनडा आहे त्या साईडला. आणि हा कॅनडा आणि US ला जोडणारा, या साईडला US आहे आणि या साईडला कॅनडा, ते जोडणारा पूल आहे. आणि या साईडला वॉटरफॉल. आता बोटीमध्ये हां बोटीमध्ये चालले. आता इथून वर जायचं. बापरे ओलं.
आम्ही बोटीवर आलो आहे आणि बेकार हवा चालली आहे जसं की तुम्हाला दिसू शकते. आणि तिथं नायगरा फॉल्स आणि या साईडला हे सगळं कॅनडा आहे. जागाची पकडून उभं बघा, राहा. जागा पकडून म्हणजे जरा जास्त जागेत म्हणजे अरे धबधबा कसला दिसायला बघ करते एच डी दिसायला की नाही भावा. 4K TV वर लावलेलं नसतं का ते व्हिडिओ. तुम्हाला दिसायला काय माहीत नाही मला. जरा म्हणजे आहे. तर आता बोट सुरू झाले आणि आम्ही जरासं पुढं आलो आहे आणि काय व्ह्यू आला धबधब्याचा. नॉर्मली आपल्याला एवढा मॅसिव्ह साईज बघायची सवय नसते ना, तर ते बघितलं की एकदम समजत येत नाही की किती मोठा आहे ते. पक्षी उडाल्या इकडं पाण्यात धबधबा आहे मस्त. एकदम अवतार मूवीमध्ये जो दिसते ना इफेक्ट तसा सेम इफेक्ट दिसायला हालायला का लागली ही बोट एवढी. तर अशा आम्ही कठीण परिस्थितीमध्ये आलेलो आहे. असं बेकार हाला लागल्या बोट आणि पाणी आला लागले आणि हवा पण जोरात आणि प्रेशर आवाज एवढा जास्त येतो. सगळे चारी बदललं मी घेतल्या तर काय अर्थ तिथं तो मध्ये कसा पार्ट तयार झाला बघ, त्यात जाऊन आलो आपण वादळात. डेंजर वादळ होतं ते. एक 30 सेकंदाचा टाईम असेल. 30 सेकंद 40 सेकंद एक नंबर वाटते खरं. सगळीकडनं पाणी पडाले, मध्येच आपण आहे आणि एवढ्या लेवलनं पाणी येते कितीतरी 1000 गॅलन्स पडते, मिलियन गॅलन्स सॉरी सांगत होते त्या बोटीवर. आता मस्तपैकी आईस्क्रीम खातोय, व्ह्यू घेत एकदम हार्ड. तर आता बघून झालेलं आहे. वरतीट वाटलं मला तर $30 मनानं. म्हणजे वन टाईम एक्सपिरियन्स आहे. मोठा आहे खूप, साईज मॅसिव्ह आहे. वन टाईम एक्सपिरियन्स तर घेऊच शकतो, भारी आहे. विंगहॅम्प्टनवरून आम्हाला 4 तास लागले. तर आता रिटर्नचा आम्हाला पल्ला गाठायला पाहिजे कारण का 4 तास लागतात आणि काहीतरी खायला पाहिजे. तर आताच आता एक काहीतरी स्पॉट लागला, म्हटलं घ्या गाडी साईडला. तर असा हा हायवे आहे आणि या हायवेच्या साईडला आम्ही थांबलेलो आहे असं पार्क करून इथं. तर US मध्ये कसं असतं, असे हायवेज असतात ना मोठे मोठे, तर मध्ये मध्ये टेक्स्ट एरिया आणि रेस्ट एरिया. रेस्ट एरिया म्हणजे जिथं पण असे वॉशरूम्स वगैरे असलं, तुम्ही मेन लेन वॉशरूमला जायचं असं बनले असतात मध्ये मध्ये. आणि टेक्स्ट एरिया म्हणजे वॉशरूम नसते, फक्त साईडला अशी जागा बनली असते जिथे तुम्ही रात्री तुम्हाला झोप वगैरे यायला तर तेव्हा थांबू शकता किंवा थोड्या वेळ रेस्ट घ्यायसाठी, कारण तिथे वॉशरूम वगैरेची काही सोय नसते. मग टेक्स्ट एरिया जास्त फ्रिक्वेन्सी असतात, रेस्ट एरिया थोडी फ्रिक्वेन्सी कमी असते. तर रेस्ट एरियामध्ये मग लहान मुलांना खेळायला थोडंसं वॉशरूम आणि बसायला बेंचेस वगैरे काय तुम्हाला करायचं. मेन म्हणजे वॉशरूम असतं. तर त्यामुळे कुठेही आपण मध्ये थांबू शकत नाही ना, अलाउड पण नसतं हायवेला साईडला थांबायला. मग त्यामुळं रेस्ट एरिया किंवा टेक्स्ट एरियामध्ये थांबायलाच लागतं. बऱ्याच वेळा नसतं, अर्धा-पाऊण तासानं वगैरे एखादा लागतो. तर असा आहे विषय. ओके व्हिडिओ. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे ओकेमध्ये. तर आता व्हिडिओ कन्क्लूड करायचा टाईम आलेला आहे. संध्याकाळी 9:15 वाजलेले आहेत
आणि आता घरी जाणार आहे आम्ही आणि झोपणार आहे. बाद झालं आता आम्हाला आजचा 8 तासाचा ड्राईव्ह झाला आहे. कारण नायगरा जे होतं खर्च ठीक आहे म्हणजे जे पण इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत जे US मध्ये राहतात, न्यूयॉर्कमध्ये वगैरे कोण फ्रेंड आहे काय कुठं बघा न्यूजर्सीमध्ये आणि एकदा येऊन जावा. मला तर वर्थित वाटलं, एकदा बघण्यासारखं आहे. आणि खूप मॅसिव्ह साईज आहे त्या धबधब्याचा, म्हणजे ते व्हिडिओमध्ये वगैरे समजून येत नाही, तर ते असं बघितलं ना की समजतं की का ते नायगरा फॉल्स वगैरे म्हणतात. तर एकदा बघण्यासारखं आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नो मनी नो कॉन्वर्सेशन, मैं तो अनअवेलेबल हमेशा ऑन वेकेशन. हेडशॉट अगर कॉन्फ्रंटेशन, इनकी टोपी भी उड़ा दूं लगे कॉन्वोकेशन. बैक विद इट प्रैक्टिस इन अटैक करूं मैं फैक्ट्स लेके जैसे एक्टिविस्ट एक्यूरेट. रैवेजिंग रैप इन इमैक्युलेट पैकेजिंग, करना कैलकुलेट मेरी वैल्यू है चैलेंजिंग.